सगळी गाऊ आपूण जेजू सोम्याची गाणी. दिले आपल्याला कृपा त्याने गाऊ मयेची गाणी. आपू गाऊ मयेची गाणी. या सगळी गाऊ आपूण जेजू सोम्याची गाणी. सौम्या जेजू सहाय मोठा महान सुख शांतीचं देतले साव. रेऊ सगळी आपू एकोटा मागू कृपेचं दान. आपू मागू कृपेचं दान. या सगळी गाऊ आपूण जेजू सोम्याची गाणी. हे प्रभू तू आमचे ओठ उघड म्हणजे आमची वाणी तुझी कीर्ती महिमा वर्णील. कृपया माझ्या पाठीमागे म्हणा. पित्याची स्तुती ओ पित्याला धन्यवाद. पित्याची स्तुती व पित्याला धन्यवाद. येशूची स्तुती येशूला धन्यवाद. येशूची स्तुती व येशूला धन्यवाद. पवित्र आत्म्याची स्तुती ओ पवित्र आत्म्याला धन्यवाद. पवित्र आत्म्याची स्तुती व पवित्र आत्म्याला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. त्रैक्याच्या नावाने पवित्र ख्रिस्त शरीरविधीला सुरुवात करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आजच्या मिसाची प्रस्तावना. नोव्हेनाचा 9वा दिवस. विषय कौटुंबिक चर्च हे सुवार्ता आणि सेवा प्रसाराचे फल. प्रिय भक्तांनो, भक्ती ही कृतीमधून दिसली की भगवंत प्रसन्न होतो. कृतीशील जगण्यातून उपेक्षितापर्यंत पोचणे हीच खरी ईश्वर सेवा होय. सुवार्ता आणि सेवा प्रसार ह्या ख्रिस्ती धर्माच्या 2 बाजू आहेत. आपल्या सर्व कुटुंबियाचे मिळून निर्माण झालेले एक मोठं कुटुंब म्हणजे आपले स्थानिक चर्च किंवा धर्मग्राम. या कौटुंबिक रूपी चर्चमधून सुवार्ता आणि सेवा प्रसाराचे व्रत स्वीकारण्याचे आश्वासन आपण आजच्या ख्रिस्तयागाच्या विधीमधून परमेश्वराला देऊ. सुवार्ता आणि सेवा कार्य आजचा विषय आहे. तू बोलाविलेस सेवा कराव्यास प्रभू आलो आनंदे. आपल्या 9व्या दिवसाच्या नवीनामधून परमेश्वराच्या नावाने आपली सेवा घडावी, दुसऱ्यांची सेवा करावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करू. दोन्ही हात उघडे करा, डोळे बंद करा. केलेल्या पापांची चुकांची अपराधांची आठवण करू. पाप न करण्याचा दृढ निश्चय करू. कामवासना, लैंगिक पाप, जगाची मोहमाया, लोभ परस्त्रीचा, परपुरुषाचा, परधनाचा, स्वार्थ, गर्व, अहंकार, आळस, प्रभू या सर्व पापातून मला मुक्त कर. केलेल्या पापांची चुकांची अपराधांची आठवण करून परमेश्वर पित्याजवळ आणि जमलेल्या बंधू भगिनीजवळ क्षमा मागून एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने आणि हयगईने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून ते कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. दया याचना. काकलुतीचं गाणं. सौम्या ख्रिस्ता सौम्या काकलूचा नामची. सौम्या देवा, सौम्या देवा, काकलूचा नामची.
कृपया माझ्या पाठीमागे म्हणा, हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र रक्तामध्ये तुझ्या पवित्र रक्तामध्ये माझी पापे शुद्ध कर, माझी पापे शुद्ध माझे कर. अंतःकरण माझे अंतःकरण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून टाक. भरून टाक. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आपण प्रार्थना करूया. संत अंथोनीच्या मध्यस्थीद्वारे इतरांची सेवा करण्यासाठी आणि सुवार्ता लोकांना सांगण्यासाठी प्रार्थना करू. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभावी प्रवचक संत अँथोनी ह्याच्याद्वारे तू लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याला निवडलेस. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाद्वारे आम्ही दुसऱ्यांची सेवा करावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. बसून घ्या. पहिले वाचन. राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया पर्वतावरून निघाला तेव्हा त्याला शाफटाचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांची 12 जोते चालवून शेत नांगरत असे आणि तो स्वतः 12व्या जोतांबरोबर होता. त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर टाकला. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. तो त्यांना म्हणाला, मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन द्या, मग मी आपला अनुयायी होईल. तो त्याला म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले? मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आवटे पेटवून त्याच्यावर त्यांचे मांस भाजले. ते त्याने आपल्या लोकांना दिले. ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलियाबरोबर गेला आणि त्याची सेवा करू लागला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपले प्रतिसाद. प्रभू, तूच माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहेस. प्रभू, प्रतिसाद. तूच माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहेस. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुला आश्रय घेतला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. प्रतिसाद. प्रभू, तूच माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहेस. परमेश्वराने मला बोध केले आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामीही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. ती माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. प्रतिसाद. प्रभू, तूच माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहेस. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव देऊ येणार नाहीस. प्रतिसाद. प्रभू, तूच माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहेस. शुभवर्तमानासाठी उभ्या असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सौम्य देवाचा गौरव करा. हालेलुया. सौम्य देवाचा सबत्कार झाला. सौम्य देवाचा सबत्कार झाला. आनंद उजेर मार्गाला. आनंदाला उजेर मार्गाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सौम्य देवाचा गौरव करा. हालेलुया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू माझ्या अंतःकरण माझी जीभ साफ कर. तुझे शुभ वर्तमान योग्य दिने घोषण्यास मी समर्थ होईल. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी.
संत माक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. अध्याय क्रमांक 16 वचन 14, 15 आणि 16. मग ते जेवायस बसले असताना येशू त्यांना प्रकट झाला आणि ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पाहिले त्यांनी विश्वास ठेवून म्हणाले, आणि जे अविश्वासी होते व अंतकरणात कठीण होते त्यांनी दोष धरला. मग येशू त्यांना म्हणाला, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जे विश्वास ठेवतील त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांचे तारण होईल. जे विश्वास धरणार नाहीत ते शिक्षेस पात्र ठरतील. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू तुझे वचन आमच्या पावलाश्री दिव्यासारखे आमच्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. बसून घ्या. प्रियानो, करशील जे गरिबासाठी होईल ते तुझ्यासाठी. आम्ही जुन्या वेळेला मी गाणं गात होतो आणि ते गाणं आता सर्व विसरलेले आहे. चांगली गाणी आहेत, नाही असं नाही, परंतु तुम्ही आणि मी आपल्याला एकच मार्ग आहे स्वर्गात जाण्याचा आणि तो म्हणजे सेवा कार्य. ख्रिश्चॅनिटी इज लव इन ॲक्शन. आणि ते सेवा कार्य कसं करायचं? दुसऱ्यांना मदत करणं, दुसऱ्यांना शिकवणं, दुसऱ्यांना पिण्यासाठी पाणी देणं, त्याचप्रमाणे अन्न देणं, जे नग्न आहेत त्यांना वस्त्र देणं, जे बंदिवासात आहेत त्यांना भेट देणं, जे आजारी आहेत त्यांना भेट देणं, आणि शेवटचं आहे जे मेलेले आहेत त्यांना पूर्ण. हे सुद्धा आपलं सेवा कार्य आहे. सांतीस मातीस एक माणूस होता, त्याला श्वास घेण्याचा त्रास होत होता. वॉर विक्ट्रीम म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरमधून तो सेवा कार्य करून तो निवृत्त झाला होता. आणि जेव्हा तो डॉक्टरकडे गेला, त्या डॉक्टरने त्याला एक्झामिन केलं आणि सांगितलं, तुला लंग कॅन्सर झालेला आहे, 6 ते 9 महिने तू जगेल, म्हणून लवकरात लवकर आम्हाला सांग, अग्रेसिव्ह ट्रीटमेंट, आम्ही तुला ट्रीटमेंट देऊ. तो सांगतो 6 ते 9 महिने कशाला ट्रीटमेंट घ्यायचं, मरू दे ना मला. मग त्याने विचार केला, त्याच्या बायकोने सांगितलं दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ, त्याने पण तेच सांगितलं. असे 6 डॉक्टर त्याने कन्सल्ट केले. 6च्या 6 जणांनी सांगितलं की 6 ते 9 महिन्यात तू मरशील. तेव्हा त्याने विचार केला, मला मरायचंच आहे, मी इथे कशाला मरू अमेरिकेमध्ये. तो त्याच्या मायदेशी गेला, ग्रीक नावाच्या देशात, आणि त्याने विचार केला, मी इथे मेल्यानंतर माझे जे पूर्वज आहेत, वाडवडील आहेत, त्यांच्याबरोबरच त्यांच्याच कब्रस्थानामध्ये मला पण पुरलं जाईल. म्हणून त्याने विचार केला की मी माझ्या मायदेशी जाईल आणि तिथेच मरेल. जेव्हा तो घरी आला तेव्हा लोकांना माहिती नाही हा कशासाठी आलेला आहे. एकच गोष्ट करायला, मरण्यासाठी आला होता. मग ते लोक त्याला येऊन बोलले, अरे बरं झालं तू आला, समबडी वॉट नाईट वाईन, त्याला सांगितलं. आणि हा त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहायला लागला, चर्चला जायला लागला, मदत करायला लागला. करता करता 6 महिने गेले, 9 महिने गेले. कोणाला माहिती नाही की याला आजार झालेला आहे, लंग कॅन्सर झालेला आहे आणि हा मरणार आहे. त्याच्या बायकोने पण हे गुपित ठेवलं आणि जवळजवळ 25 वर्ष तो जगला. आणि 25 वर्ष जगल्यानंतर त्याने विचार केला की माझी मुलं अमेरिकेमध्ये आहेत, त्यांना भेटण्यासाठी जातो. मग त्याने पासपोर्ट वगैरे काढला आणि तो गेला तिकडे. गेल्यानंतर तिथे त्याने विचार केला, जे डॉक्टर होते त्यांना तरी भेटतो. तो भेटायला गेला, सर्व डॉक्टर मेले होते, 6च्या 6 डॉक्टर मेले. आणि हा जो आहे तो 102 वर्ष जगला. रीड इन्स्पिरेशनल कोट मॅगझिन, त्याच्या एडिटोरियलमध्ये ही गोष्ट दिलेली आहे. ही गोष्ट खरी आहे. 102 वर्ष तो जगला.
जेव्हा आम्ही दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यासाठी काम करतो, चर्चमध्ये येतो, सेवा कार्य करण्यासाठी असोसिएशन आहेत, सेंट विन्सेंट डी पॉल म्हणा, त्याच्यानंतर क्वायर म्हणा. क्वायर तर सेवा करत नाही, ते मेवा खातात. क्वायर बसल्यावरती, समजलं का? त्यांना मी तेच सांगतो, काहीतरी सेवा करा, दुसऱ्याला संगीत कार्य शिकवा. दुसरी गोष्ट, विन्सेंट डी पॉल सोसायटी आहे, लिजन ऑफ मेरी आहे. सेवा हेच खरं धर्म आहे आपला. वोरा एत लबोरा, की कर्म, दुसऱ्यासाठी जगणं, हाच आमचा धर्म आहे. आणि येशू ख्रिस्ताने तेच शिकवलं. तो दुसऱ्यासाठी सेवा कर. एक युवक त्याच्याकडे आला आणि येशूला म्हणाला, मला सार्वकालिक जीवन जगायचं आहे, मी काय करू? येशूने सांगितलं, चांगलं काय करायचं मला कशाला विचारतो? चांगलं कोण नाही, एकच आहे, आपला पिता. तरी तो सांगतो, परंतु मला सार्वकालीन जीवन जगायचं आहे. मग येशूने सांगितलं, एक काम कर, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, आईवडिलांचा सन्मान कर, दानधर्म कर. तो म्हणाला, मी सर्व काही केलं, अजून काय करू? येशूने सांगितलं, घरी जा, आहे नाही ते विकून टाक, पैसे जे आहेत ते गोरगरिबांना वाटून टाक, आणि मग माझ्या मागे ये. तो आलाच नाही, तो पळाला, तो आलाच नाही परत. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 19मध्ये हे उदाहरण मी माझ्या युवकांना प्रत्येक वेळेला देतो. वी आर हिअर टू एनेबल द डिवाइन पर्पज ऑफ द युनिवर्स टू अनफोल्ड. दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट यू आर. की आम्ही, देवाने मला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलं. कशासाठी? की दुसऱ्यासाठी जगावं, सेवा करावी. तो दुसऱ्यासाठी जगतो तो मरत नाही, तो स्वतःसाठी जगतो तो मरतो, आणि त्याला लोक विसरतात. आज समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगलं कृत्य केलं, मग तुम्ही नावं घ्या, अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी, बरोबर, त्याच्यानंतर महात्मा गांधी, आणि नावं घ्या मार्टिन लुथर किंग, नेल्सन मंडेला, त्यांची नावं इतिहासात लिहिलेली आहेत. आपली कुठे लिहिली आहेत माहिती आहे का? लग्नपत्रिकेत आणि मरणाच्या पत्रिकेत. नावं लिहिण्यासाठी सेवा करावी लागते, आणि ती सेवा करून येशू ख्रिस्ताची सुवार्ता लोकांना सांगावी लागते. 9 दिवस आपण आलो सातत्याने, आज शेवटचा दिवस आहे. संत अँथोनीकडे 2-3 गोष्टी मागायच्या आहेत. पहिलं, प्रभू, सेवा करण्यासाठी मी तत्पर असावं म्हणून मला सहाय्य कर, ज्ञान दे. दुसरं आहे, पावसासाठी प्रार्थना करा. पाऊस जर पडला नाही तर मोबाईलचं कवर आणि चार्जर खाता येणार नाही. खायला अन्न पाहिजे, म्हणून पेरणाऱ्याला बी मिळावं, खाणाऱ्याला अन्न मिळावं, म्हणून प्रार्थना करा संत अँथोनीकडे. तिसरी गोष्ट, आत्ता मी फादर कॅजिटन, फादर विक्टर ऑस्बर्नला भेटलो की नवीन चर्च बांधायचं आहे, त्यासाठी अडथळे आहेत, फादर प्रार्थना करा. मला आत्ता सांगितलं त्यांनी की हे जे अडथळे जे आहेत ते अडथळे पूर्ण व्हावे, कंप्लायन्स पूर्ण व्हावे, म्हणजे आपलं नवीन चर्चचं कार्य सुरू करता येईल. प्रियानो, हे हेरिटेज चर्च आहे, हे असंच राहील. फादरने मला सांगितलं हे असंच राहील, कारण 1870ला काहीतरी बांधलेलं हे चर्च आहे. प्रार्थना करू की संत अँथोनी ह्याचा सण साजरा करत असताना हौशे गवशे नवशे बँड डान्स आहे, सेवा कार्य करायला पाहिजे. जर तुम्ही एक सत्कृत्य रोज केलं ना तर चांगली झोप तुम्हाला येईल, आणि त्या सांतीस माटीससारखं 102 वर्ष तुम्ही जगू शकतात. त्याला आजार झाला नाही, आणि ही एन्जॉयड द कंपनी ऑफ ऑल द फेलो ख्रिश्चन्स, वेंट टू चर्च. डिअर फ्रेंड्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज आपण प्रार्थना करू की प्रभो, तू मला बोलाविलेस सेवा कराव्यास, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी. करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी. दॅट इज कॉल्ड ओपनिंग युअर अकाउंट इन द डिवाइन बँक. आजपासून एक सत्कृत्य जर तुम्ही केलं तर तुमचं सत्कृत्य स्वर्गामध्ये अक्युम्युलेट होईल, आणि तुम्हाला डिव्हिडंड आणि तुम्हाला काय मिळेल माहिती का? इंटरेस्ट पण मिळेल. तन से सेवा कर, म्हणजेच बॉडी आहे ना, तन से सेवा कर, मन में भरले प्यारे विचार, धन से करले परोपकार. मेल्यानंतर जे काही ठेवलेलं आहे ना, काहीच घेऊन जाणार नाही.
नग्न मी आईच्या उदरातून आलो, नग्नच मी परत जाणार. देवाने दिले, देवाने घेतले, धन्य त्या देवाचे नाव. आणि 1 तिमोथी चॅप्टर 6-7 आपण वाचतो, यू केम विथ नथिंग इन दिस वर्ल्ड, यू आर नॉट गोइंग टू टेक एनिथिंग विथ यू वेन यू डाय. तुम्ही जगामध्ये येताना काही आणलं नाही, काही घेऊन जाणार नाही. प्रभू ह्याची मला जाणीव होऊ दे आणि जे काही आहे ते सेवा कार्य करण्यासाठी मी वापरावं, म्हणून मला ज्ञान व बुद्धी दे. माझ्या पाठीमागे म्हणा, शुभचिंतावे, शुभ इच्छावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. करावे जीवनाचे सोने. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. अर्पण गीत आपण गाणार आहोत. दानमयेचं तुला वाहितां, सौम्या जेजूस आम्ही बली देतां. Listen, we have this refuge. All has to be better first and thank you, Lord. Praise Jesus. पुराणी रक्तामने बदल दानमयेचा तुला वाहिता. बापाशी भरलेली सारी आया, तुझे पायाशी आम्ही भेटता. आमची काळजभर सौम्या तुझे बोलते. दानमयेचा तुला वाहिता, सौम्या जेजूचा आम्ही बली देता. रोटी आणि वाईन मेजावर आणता, पुराणी रक्तामनी बदला. दानमयेचा तुला वाहिता. भाकर आणि द्राक्षरस याचं अर्पण आपण इथे ठेवलेलं आहे. आपल्या प्रेमाचं दान आपण दानपत्रात टाकलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रभू परमेश्वरा, माझा स्वार्थ, माझा अहंकार, त्याचप्रमाणे माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अपराधातून मला क्षमा कर आणि निस्वार्थीपणाने लोकांची सेवा करण्यास मला तू सद्बुद्धी दे. बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आजचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. अर्पणाची प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा, हे प्रभो, या दानाचा स्वीकार कर. या दानाद्वारे आमचे नीतिमत्व, पावित्र्य व विश्वास वाढव आणि मला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे सर्व समर्थ नित्य जीवी शाश्वत जिवंत परमेश्वरा, आभार, स्तुती व गौरव पित्या केवळ तुझाच आहे. आजचा दिवस आमच्या जीवनाला जोडलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझा गौरव करतो, तुला उंचावितो. आमच्या आभार स्तवनामुळे तुझ्या मोठेपणात कधीच भर पडत नाही, उलट तुझ्याच कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून स्वर्गातील सर्व दूत व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. गुणगान गीत. सौम्याचा करा जय जय, सौम्याचा करा जय जय, सौम्याचा करा जय जय, सौम्याचा
दासी नावे येणारा सदाच भागीवर सर्गन बापाला जय जय सर्गण बापाला जय जय सौम्याचा करा जय जय सौम्याचा करा जय जय सौम्याचा करा जय जय सौम्याचा करा जय परमेश्वराचा आत्मा या वेदीवरती उतरत आहे. त्या आत्म्याद्वारे आपलं परिवर्तन व्हावं. सेवा करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला ज्ञान व बुद्धी द्यावी आणि येशू ख्रिस्ताची सुवार्ता लोकांना द्यावी म्हणून विशेष प्रार्थना करू. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्व इच्छेने स्वीकारले तिच्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझा येशू, हे माझ्या देवा म्हणा. हे माझ्या येशू, हे माझ्या देवा. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. हात जोडून विनम्रपणे वंदन करू. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करीत रहा. प्रतिसाद. हे माझ्या येशू, हे माझ्या देवा. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक यू जीसस. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिता, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रतिसाद आहे. येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद म्हणा. येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वल्ड ग्रेशियस, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक लोक ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. प्रतिसाद. येशूची स्तुती व येशूला धन्यवाद. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. परत एकदा हात उघडे करून आपल्या कुटुंबात जे स्वर्गवासी झालेले आहेत, आपल्या धर्मग्रामातून कार्य करून स्वर्गवासी झालेले आमचे धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रभू सर्वांना तुझी कृपादृष्टी वळून दे, त्यांना चिरशांती दे. त्यांना व ख्रिस्त वाचलेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. प्रतिसाद. येशूची स्तुती व येशूला धन्यवाद. आम्हा सर्वावर दया कर. विशेष करून गेले 9 दिवस जे या संत अँथोनीच्या नवीनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत, कळकळीने प्रार्थना करत आहेत. देवमाता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित, विजय रक्त साक्षी, सेंट अँथनी ऑफ पाडोआ, सर्व संतांजवळ शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी, तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रतिसाद. येशूची स्तुती स्तुती व हो, येशूला येशूला धन्यवाद. धन्यवाद. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रियानो, दोन्ही हात उघडे करून परमेश्वराचं राज्य, नीतिमत्व या जगामध्ये यावं, आमच्या देशामध्ये स्थिरता यावी, आर्थिक स्थिरता यावी म्हणून विशेष प्रार्थना करून आपण परमेश्वर पित्याकडे विनंती करू. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. प्रेयर फॉर डिलिव्हरन्स.
विशेष प्रार्थना करू की आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने चांगलं आरोग्य द्यावं. हे प्रभू, या जगातील सर्व वाईटापासून, वाईट विचार, वाईट शब्द, वाईट आचरण, आजार, दुःख, कष्ट, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्येतून आम्हाला मुक्त कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देयच्या साने पवित्र आत्म्याने एकत्र राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. शांतीसाठी प्रार्थना करू. लेट्स प्रे फॉर पीस अँड सरेनिटी. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी स्वतःची शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस. तर आज या ठिकाणी हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेकडे, भक्तीकडे, विश्वासाकडे पहा. तुझ्या राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. पीस बी विथ यू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकनिष्ठ राहण्यासाठी, आरोग्यासाठी आणि सेवा करण्यासाठी प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, आम्ही अपात्र असून तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करीत आहोत, म्हणून तो आपला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक आरोग्य मुक्ती मिळवून दे. आम्हाला नेहमी तुझ्या आज्ञेत ठेव हे प्रभो, आणि तुझ्यापासून कधी दूर जाऊ देऊ नकोस. धन्यवाद येशू. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, मार्ग, सत्य, जीवन येशू ख्रिस्त पहा. जगाची पापे दूर करणारे ही कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित असलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही. माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा. May the body and blood of Lord Jesus Christ bring eternal life to those who receive it with faith. Thank you, Lord, and praise you, Jesus. कुमयावाचं गाणं असेल. जेजूसला घेऊ कालजन, गौरव गाऊ आनंदन, सौम्या जेजूस आमचे मनन, गावनी गाऊ मोठ्या औषण. घेऊ कालचा, गौरव गाऊ आनंदा, सौम्या जेजूस आमचे माना, गाणी गाऊ मोठे हौशे. जेजूसला घेऊ कालचा, गौरव गाऊ आनंदा, सौम्या जेजूस आमचे माना, गाणी गाऊ मोठे हौशे. जेजूसला घेऊ कालचा. अल्तेरावं होतंय बलिदान, जेजूची खूर खातो कुम्यवान. अल्तेरावं होतंय बलिदान, जेजूची खूर खातो कुम्यवान. जोपासू जेजूसला कालजान, जोपासू जेजूसला कालजान, सदाच काजरे त्याचे संगतात. जेजूसला घेऊ कालजान, गौरव गाऊ आनंदा, सौम्या जेजूस आमचे माना, गावनी गाऊ मोठे हौशे. जेजूसला घेऊ कालजान. यावं आपले आत्म्याचं जेवण, जेजूचे दरी सदाच जीणं. आपले आत्म्याचं जेवण, जेजूचे दरी सदाच जीणं. तुम्यावन काळज संतोषान, तुम्यावन काळज संतोषान, मोठा आधार मिळतंय जीवनात. जेजूसला घेऊ कालजान, गौरव गाऊ आनंदा, सौम्या जेजूस आमचे माना, गावी गाऊ मोठे हौशे. जेजूस
जेजूसला घेऊ काळजात. निरक जेजूचा काताव, जेजूस राजाला कालजन घेताव. पुरा निरगल जेजूचा खाताव, जेजूस राजाला कालजान घेताव. जेजूचे शिकार जेजूचे शिकारा परमन चालताव. सौम्याची धरी कृपा मागताव. जेजूसला घेऊ काळजात, गौरव गाऊ आनंदात. सौम्या जेजूस आमचे मानात. गाणी गाऊ मोठे हौशे, जेजूसला घेऊ काळजात. हल्तीराव होतै बलिदान, जेजूची गुरखा तू कुम्यवान. हलतेराव होतै बलिदान, जेजूची गुरखा तू कुम्यावान. झोपासू जेजूसला काळजात. जोपासू जेजूसला काळजात. सदा सदैव त्याची संगातात. जेजूसला घेऊ काळजात. गौरव गाऊ आनंदात. सौम्या जेजूस आमचे मानात. गाणी गाऊ मोठे हौशे, जेजूसला घेऊ काळजात. थोडा वेळ शांत राहून दोन्ही हात उघडे करा. मान नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराने आपल्याला सेवा कार्य करण्यासाठी, निस्वार्थी मनाने सेवा कार्य करण्यासाठी जागृत करावं, ज्ञान द्यावी, बुद्धी देऊन प्रार्थना करा. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. हे सर्व समर्थ परमेश्वरा, हे सर्व समर्थ परमेश्वरा, आज या शुभ संध्याकाळी आज या शुभ संध्याकाळी आम्हा सर्वांना आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आरोग्य दे, सामर्थ्य दे, सामर्थ्य दे, शक्ती दे, शक्ती दे, सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, कल्याण कर, रक्षण कर, रक्षण कर, सर्वांना सर्वांना सुखात, सुखात, आनंदात आनंदात व तुझ्या ऐश्वर्यात ठेव. व तुझ्या ऐश्वर्यात तुझे ठेव. गोड व पवित्र नाम तुझे गोड व पवित्र नामस्मरणासाठी नामस्मरणासाठी आमच्या ओठावर आमच्या होटांवर नित्य राहू दे. नित्य राहू दे. धन्यवाद देवा, धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. मानवपुत्र सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी जगात आला होता. आपण प्रार्थना करूया. सर्वजण उभे राहा. हे सर्व समर्थ परमेश्वरा, या पवित्र ख्रिस्त शरीर विधीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी आम्हाला दिलीस. संत अँथोनीचा 9वा दिवस नवीना आज साजरा करत असताना आम्हाला इतरांची सेवा करण्यासाठी आणि निस्वार्थीपणाने जीवन जगण्यासाठी कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, त्याची अगणित प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. हा पवित्र ख्रिस्त शरीर विधी संपलेला आहे. एकमेकावर प्रेम करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. नवीनाची प्रार्थना. संत अंतोनीचा नवेना, पान क्रमांक 242, पेज नंबर 242. संत अंतोनीकडे परिणामकारक प्रार्थना. सर्वजण एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्यांनी तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून
तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ गेली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी भक्ती करतो. आमच्या विनंत्या ऐक. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व सौम्य वृत्तीच्या संत अंतोनी तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बाळ येशूकडे मध्यस्थी कर, अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्ग बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्णमरे, प्रभू ठाई आहे, धन तू स्त्रियामध्ये आणि धन तू उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. नवीनाचा 9वा दिवस, तुमच्या शत्रू प्रीती करता. आपण प्रार्थना करूया. शत्रू प्रीती करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. शत्रू प्रीती करण्याची आज्ञा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. शत्रूंना क्षमा करण्याची व त्यांच्यावर प्रीती करण्याची टिकाऊ स्वरूपाची कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण थोडा वेळ शांत राहूया व आपल्या ज्या ज्या काही मागण्या विनवण्या त्या आपण श्रद्धेनं आपल्या लाडक्या संत अंतोनीच्या चरणाशी ठेवूया. व विशेषतः जी माणसं वृद्ध आणि आजारी आहेत त्या सर्वांना व आपणा सर्वांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्य लाभावं म्हणून याचना करूया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, प्रभू येशूद्वारे तू आमच्या पुढे शत्रूवर प्रीती करण्याचे उदाहरण ठेवले आहेस. हा अवघड धडा प्रत्यक्ष गिरविण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताकडे करतो. आमेन. थोडा वेळ खाली बसा. माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या नवीनाचं आयोजन युवक संघटनेने केलं होतं. आजचा विषय होता कौटुंबिक चर्च, सुवार्ता आणि सेवेचं फळ. आणि आजचे सुद्धा प्रमुख पुरत होते पादावलून मिस्किटा. 2 दिवसापूर्वी मी फादर ऑलूला सांगितलं की फादर, तुम्हाला 3 दिवस बोलावून माझी चूक झाली. त्यावर ते मला बोलायला लागले, काय झालं काय झालं. बरं, काय झालं नाही, तुम्हाला 9 दिवस द्यायला पाहिजे. फादर ऑल्बिन, तुमची ओळख देणं म्हणजे लोक मला वेड्यात काढतील. फादर ऑल्विनला मी ओळखतो. ओके फादर ऑल्विन, तुमचं शेड्यूल हे बिझी असतं, तरी पण वेळाचा वेळ काढून तुम्ही येथे आलात, प्रार्थना केल्या, मिसा अर्पण केली आणि विषयाला धरून सुंदर अशी प्रवचनं दिली. त्याबद्दल सर्व फादर्स, फादर कॅजिटन, फादर ऑझमन, फादर अँथनी, ब्रदर मॅथ्यू, सर्व सिस्टर्स आणि हे सर्व आमचे पॅरिशनर, त्या सर्वातर्फे तुमचे मी आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो. My dear friends, gratitude is the best attitude. Thank you for inviting me here. And now we are going to have the blessing of the special water. Book of Ezekiel says, I will sprinkle holy water upon you, I will cleanse you, I will defile you, and I will give you new heart and a new spirit, and I will heal you. जेव्हा परमेश्वराचं वचन एझेकियलच्या पुस्तकात सांगत आहे, मी तुमच्यावर पवित्र पाणी शिंपडवील, तुम्हाला मी आरोग्य देईन, तुम्हाला मी निरोगी करील, तुम्हाला नवीन आत्मा, नवीन हृदय देईल. पाण्याचा स्पर्श होता तेव्हा खुरसाची खूण करावी ही नम्र विनंती. प्लीज स्टँड नाव. अंतिम गीत. प्रिय भाविकांनो, उद्या आपण संत अंतोनीच्या सणाचा दिवस साजरा करत आहोत.
मिसावली पुढीलप्रमाणे असतील. सकाळी 5:30 वाजता मराठीमधून, 6:30 वाजता इंग्रजीमधून, 7:30 वाजता कोंकणीमधून व 8:30 वाजता सणाची मराठीमधून मिसा होईल व 10:15 वाजता इंग्रजीमधून सणाची मिसा होईल. तसंच 12 वाजता तामिळ भाषेमधून आणि 4 वाजता मल्याळम भाषेमधून मिसा होईल. तर प्रिय भाविकांनो, आपण उद्या सणाचं आपल्याला आमंत्रण आहे. बहुसंख्येने या आणि संत अंतोनीच्या मध्यस्थीने प्रभूचा आशीर्वाद घ्या. उद्याचा प्रार्थनेचा हेतू आहे, जे आपण भाविक दररोज नवीनासाठी येत आहात, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबासाठी उद्या विशेष प्रार्थना केली जाईल. आणि उद्या प्रेमाचं जे दान आहे ते या ज्या 9 दिवसामध्ये आपण आणलेलं आहे त्यापैकी एखादं दान आपण आणू शकता. धन्यवाद. चेक. जायच्या अगोदर सेल्फी पॉईंट घेऊन जा. सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. संत अंथोनीचा सण काय म्हणतात, सेल्फी घेऊन DP वरती ठेवा. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. तुम्ही दयावरी करा तुम्ही आम्हा पापियांसाठी. भाग्यवंता संतांतोनी येशूवासी मागा तुम्ही दयावरी करा तुम्ही आम्हा पापियांसाठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार कवा आम्ही मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार कवा आम्ही मोठे तुमचे आभारी. तुम्ही धनी 13 केले तुम्ही, सगळी दुनिया आज झाली कराये आमचेसाठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार कवा आम्ही मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार कवा आम्ही मोठे तुमचे आभारी.